सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे आनंद भाटे किराणा घराण्याची वैभवशाली परंपरा अत्यंत आत्मीयतेने आणि जिव्हाळ्याने पुढे नेणारी, शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात प्रयोगशील राहताना, उत्तमाचा ध्यास धरताना स्वतःची नाममुद्रा उमटवणारे गायक आनंद भाटे. आनंद भाटे यांचा शास्त्रीय संगीताचा हा प्रवास अगदी लहान वयापासून सुरू झाला. घराण्यातच संगीताची परंपरा होती. आनंद भाटे यांचे पणजोबा भाटेबुवा हे ठुमरी आणि नाट्यगीत गायनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची स्वतःची नाटक कंपनीही होती. त्यांनी अनेक संगीत नाटकं त्या काळात बसवली होती. आनंद भाटे यांनी संगीताची ही परंपरा तर पुढे नेलीच, पण आपल्या पणजोबांची संगीत नाटकात अभिनयाची परंपराही पुढे चालवली. त्यासाठी त्यांना पुरस्कारही मिळाले. लहानपणी शास्त्रीय संगीताचं शिक्षण त्यांनी चंद्रशेखर देशपांडे आणि यशवंतबुवा पाठक यांच्याकडून घेतलं. पुढे भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराचे मानकरी पंडित भीमसेन जोशी यांच्याकडून त्यांनी 15 वर्ष शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. राष्ट्रीय पुरस्कारासह असंख्य पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. मैत्र हे शब्द सुरांचे या आमच्या मालिकेत रागरंग अर्थात रागांबद्दलचं विश्लेषण असणाऱ्या सदराचा शुभारंभ आज आनंद भाटे यांच्याकडून होतो आहे. याचा आम्हाला खूप आनंद वाटतो आहे. आजचा हा पहिला भाग.
माया शुभ मंगल गाव शुभ मंगल गाव माया शुभ मंगल गंधर्व अप्सरा किन्नर बिन्नर बाव गुण गंधर्व किन्नर बिन्नर गंधर्व अप्सरा किन्नर बिन्नर बाव भजे सदा तेरे माया शुभ मंगल गाव तेरे माया शुभ मंगल गाव मृदंग बजाओ चौक पुराओ गाओ जाओ बनाओ बनवा तेरे माया शुभ मंगल गाव तेरे माया लंगर का करिया जन मारो लंगर का करिया जन मारो लंगर का करिया जन मारो लंगर का करिया लंगर का करिया जन मारो लंगर का करिया जन मारो लंगर का करिया जन मारो लंगर का करिया लंगर का करिया जन मारो मोरी अंगवा लग जाए लंगर का करिया जन मारो लंगर का करिया जन मारो मोरी अंगवा लग जाए लंगर का करिया जन मारो जन मारो लंगर का कर जन मारो लंगर 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 का कर जन मारो काकर जन मारो लंगर काकर जन मारो लंगर काकर
लंगर का कर आजन मारो लंगर का कर आजन मारो मोरी अंगवा लग जाए लंगर का कर आजन मारो। सुन पावे मोरी सासर नंदिया सुन पावे मोरी सासर नंदिया सुन पावे मोरी सासर सुन पावे मोरी सासर सुन पावे मोरी सासर नंदिया ननदिया ननदिया सुन पावे मोरी सासर ननदिया 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 सुन पावे मोरी सासर सुन पावे मोरी सासर सुन पावे मोरी सासर नदिया सुन सुन पावे सुन साजना साजना सुना पावे मोरी सुन पावे मोरी सासर नदिया सुन पावे मोरी सासर नदिया दौर दौर घर आए लंगर का कर आजन मारो लंगर का कर आजन मारो लंगर का कर आजन मारो मोरी अंगवा लग जाए लंगर का कर लंगर का कर लंगर का नमस्कार रसिको, मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करतो। तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। रसिको, आजच्या आपल्या भागामध्ये आपण एक वेगळी संकल्पना घेतलेली आहे आणि त्या संकल्पनेचं नाव आहे राग रंग। म्हणजे अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतातील वेगवेगळे राग, त्यांची स्वरूप, त्यावर आधारित गाणी अशी संकल्पना आहे। आणि आज आपण ज्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही आहे। अर्थातच सुप्रसिद्ध गायक आनंद भाटे। नमस्कार आणि माझ्यातर्फे सर्वांना दीपावलीच्या खूप शुभेच्छा। तुमच्या साथीदारांचे स्वागत करूया। तालवाद्य आणि ऑक्टोपॅडचे साथ करणारे मंदार गोगटे, तबला साथ भरत कामत, गायन साथ आशिष रानडे, सिंथेसायझर
झंकार कानडे आणि संवादिनी साथ सुयोग कुंडलकर. आनंददा, तुमचं मैत्रेय शब्दसुरांचे या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. याआधी तुम्ही आला होतात, पण त्यावेळी तुम्ही तुमची गायकी किंवा तुमचे कार्यक्रम, तुमचं करिअर याविषयी आपण बोललो. आजचा आपला विषय आहे हा राग तोडी, आणि त्या अनुषंगाने तुम्ही आम्हाला म्हणजे सर्व रसिक प्रेक्षकांना माहिती देणार आहात. तत्पूर्वी एक गोष्ट मला इथे आवर्जून सांगावीशी वाटते की आत्ता तुम्ही ज्या दोन्ही बंदिशी सादर केल्यात, अर्थातच पंडित भीमसेन जोशी यांनी त्या गायलेल्या बंदिशी आहेत, तर मला असं वाटतं की दृश्य स्वरूपामध्ये रसिक प्रेक्षकांसाठी इथे आत्ता आनंद भाटे गात होते, परंतु जे बुजुर्ग रसिक आहेत ते कुठेतरी कळत नकळत 50, 60, 70 वर्ष मागे गेले असतील आणि त्यांच्या कानामध्ये भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी गात असतील. आत्ता दृश्य स्वरूपात इथे भरत कामत आणि सुयोग कुंडलकर साथीला असतील, पण त्यांच्यासाठी कुठेतरी पंडित चंद्रकांत कामत असतील किंवा पंडित भाई गायतोंडे असतील, पंडित SV पटवर्धन असतील, पंडित गुलाम रसूल असतील, आणि संवादिनीसाठी कदाचित पंडित तुळशीदास बोरकर असतील, पंडित अप्पा जळगावकर असतील, पंडित पुरुषोत्तम वालावरकर असतील, पंडित गोविंदराव पटवर्धन असतील. म्हणजे ज्यांनी 50-60 वर्षांपूर्वी सवाई गंधर्व महोत्सव पाहिला असेल त्यांच्यासाठी हा पुनःप्रत्ययाचा आनंद आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. धन्यवाद. आत्ता तू जे म्हणलास, मी आता आमच्या तिघांच्या वतीने बोलतो की हे सगळे बुजुर्ग कलाकार ज्यांची तू नावं घेतलीस हे आम्हाला सगळे खूप वंदनीय आहेत, आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर खरं तर आम्ही चालायचा प्रयत्न करतो की जेव्हा आपण तोडीतली बंदिश ऐकतो आणि भीमसेनजी आठवतात त्यावेळी ते म्हणजे मी नेहमी सांगतो की श्रोत्यांना की तुम्ही ज्या टाळ्या देताय मला की त्यातल्या 99% भीमसेनजींना आहेत, कारण लोक त्याच्याशी कनेक्ट करतात. इतकं ते लोकांच्या मनावर त्यांनी गायलेलं बिंबलेलं आहे, आणि त्या मार्गावर जायचा फक्त प्रयत्न करतोय आम्ही. हा प्रयत्न करणं हीच खरं मोठी म्हणजे ज्याला म्हणतो आपण साधना करणं म्हणजे वेगळं काय असतं. तर गुरुनी जी पाऊलवाट आपल्याला आखून दिलेलं असते त्याच्यावर 4 पावलं टाकणं. मैत्र से हे शब्द सुरांचे. आनंददा, थोडंसं रागसंगीताविषयी विचारायचं आहे की आम्ही असं बऱ्याच वेळा पुस्तकांमध्ये वाचतो की अमुक अमुक राग सकाळी गायचा असतो किंवा अमुक अमुक राग हा काय रात्री गायचा असतो. तर तोडी हा राग कधी गायला जातो, आणि तोडीचे असे काही वेगवेगळे प्रकार आहेत का की जे काही वेगवेगळ्या वेळी गायले जातात किंवा कुठल्या एकाच वेळी गायले जातात, त्याविषयी जरा थोडंसं सांगा ना. तोडी हा सकाळी गायला जाणारा राग आहे. अगदी पहाटे नाही, पण त्याच्यानंतरच्या थोड्याशा सकाळच्या वेळात गायला जाणारा हा राग आहे. आणि प्रकारही खूप आहेत तोडीचे. म्हणजे मी आत्ता जो सादर केला तो मियाकी तोडी राग होता. त्याच्यातच थोडंसं एक व्हेरिएशन करून गुजरी तोडी होतो. ह्याच रागामध्ये पंचम घेतला नाही तर गुजरी तोडी होतो. अच्छा. आणि असे खूप प्रकार तोडीचे आहेत. आहिरी तोडी आहे, बहादुरी तोडी आहे, असे वेगवेगळे प्रकार. म्हणजे तो एक तोडीचा एक फ्रेमवर्क त्याच्यात कायम राहतं, आणि मग बाकी राग किंवा बाकी सुरावटी त्याच्यात येत असतात. बिलासखानी तोडी अजून एक अतिशय पॉप्युलर प्रकार आहे. आसावरी तोडी आहे, म्हणजे कोमल रिषभ आसावरी किंवा आसावरी तोडी म्हणलं जातं कधी कधी त्याला. तर असे वेगवेगळ्या सुरावटी तोडीच्या फ्रेमवर्कमध्ये म्हणूया आपण मिक्स केल्यावर जे राग तयार होतात तसे तोडीचे प्रकार आहेत वेगवेगळे. हो हो, म्हणजे केवळ एक कुठला तरी तोडी येतो म्हणून दुसरा जो काही प्रकार असेल तो येईल अशातला भाग नाही. त्या रागाची तुम्हाला वेगळी तालीम हे घ्यावीच लागेल. नक्की नक्की नक्की. म्हणजे अगदी आत्ता मी सांगितलं की मियाकी तोडी गुजरी तोडी इतका छोटा जरी फरक असला तरी तो पंचम लावायची जर सवय झाली मियाकी तोडीमध्ये तर तो न घेता गाणं हे वेगळं शिकावं लागतं. हां, बरोबर, करेक्ट. म्हणजे ते एक टेम्परामेंट वेगळं तुमचं डेव्हलप होणं गरजेचं आहे. असं काही उदाहरण देता येईल का की सिने संगीतामध्ये तोडीचा वापर कुठे कुठे झाला किंवा कुठल्या संगीतकारांनी कसा केला? कारण बऱ्याच वेळा होतं की शास्त्रीय संगीतातली बंदिश आणि राग हे पटकन ओळखता येत नाही, परंतु हे गाणं ना या रागात आहे असं सांगितलं की आपण बरोबर ती सुरावट शोधायला लागतो. तर असं काही उदाहरण देता येईल किंवा आता तुम्ही जे प्रकार सांगितले त्या प्रकारामध्ये कुठलं गाणं आहे असं काही सांगता येईल? एक सिने संगीतामध्ये पटकन आठवणारं उदाहरण म्हणजे दाटून कंठ येतो हे जे गाणं आहे, डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी अजरामर केलेलं आहे ते. तर तो तोडीचा अगदी एक
कुठला प्रकार असं म्हणता येणार नाही, पण त्याच्यात थोडंसं व्हेरिएशन आहे. मिश्र तोडी असं आपण त्याला तात्पुरतं म्हणू शकतो, कारण तोडीमध्ये त्यांनी कोमल निषादाचा वापर करून ती चाल बांधलेली आहे. कसं असतं की नाट्यसंगीत किंवा लाईट म्युझिकचे जे प्रकार आहेत, नाट्यसंगीत असेल, भावगीत असेल, ठुमरी असेल, अशा प्रकारांच्या मध्ये राग स्वरूप जे असतं ते थोडंसं मोडलं किंवा बिघडलं तर ते चांगलं लागू शकतं. एखादा सूर जो सौंदर्यपूर्ण रीतीने जर त्याच्यात आला तर तसं करायला मुभा आहे. रागसंगीत गाताना त्याला मुभा नाही, पण उपशास्त्रीय संगीतामध्ये त्याला असं करण्याला मुभा आहे. आणि असाच एक तोडीचा एक वेगळा प्रकार किंवा वेगळा फ्लेवर असं म्हणून आपण या गाण्याकडे बघू शकतो. ऐकवा ना थोडंसं. दाटून कंठ येतो. दाटून कंठ, दाटून कंठ येतो, दाटून कंठ येतो, ओठात ये गाणे जा पुण्या घरी, जा पुण्या घरी, जा लाडके सुखाने दाटून कंठ येतो. हातात बाळपोथी, ओठात बाळभाषा, हातात बाळपोथी, ओठात बाळभाषा, रमलो तुझ्या सवेनी गिरवीत श्री गणेशा, वळवून अक्षरांना केले तुला शहाणी, जातो सुखावी, जातो सुखावी. त्या गोड आठवणी दाटून कंठ येतो. कसा निरोप तुटतात आत धागे, घेऊन कसा निरोप तुटतात आत धागे, हा देह दूर जाता मन राहणार मागे, धनात्मजा दुजाचे ज्याचे तयास देणे, परक्या परी हतामी, परक्या परी यतामी. येथे फिरून येणे दाटून कंठ येतो, दाटून
दाटू क्या बात आहे. आनंददा, तुम्ही आत्ता म्हणजे डॉक्टर वसंतराव देशपांडेंचा उल्लेख झाला, असं कुठेतरी वाचल्यासारखं मला आठवतं आहे की पुलंनी एका ठिकाणी लिहिलं होतं, पुलंच्या घरी डॉक्टर वसंतराव देशपांडे, पंडित भीमसेन जोशी, स्वतः पुलं, सुनीताबाई अशी एक मोजकी मंडळी गायला बसली होती आणि पहाटे काहीतरी 3-3:30ला त्यांची सोकॉल मैफल म्हणजे घरचीच घरगुती मैफल संपली आणि आपापल्या घरी गेले आणि थोड्या वेळाने पुन्हा आले भीमसेन जोशी या सगळ्यांना घेऊन. दार बाजूला तर घाबरले सगळे, अरे काय झालं, आत्ता तर सगळे गेले आणि ते म्हणाले मला पुन्हा गायला बसायचं आहे. बरं. आणि त्यावेळी म्हणजे वसंतराव देशपांडे वाटतं तबल्याच्या साथीला होते, पुलं स्वतः हार्मोनियमच्या साथीला आणि पुलंनी लिहिलंय की त्यावेळी भीमसेन जी तोडी गायला तशी तोडी आयुष्यात मी पुन्हा कुणाकडूनही ऐकली नाही. म्हणजे काय माहोल निर्माण केला असेल. आनंद, असं म्हटलं जातं की प्रत्येक रागातून काहीतरी रसनिर्मिती होते, म्हणजे आक्रमकता, म्हणजे हंसध्वनी वगैरे असं असेल तर थोडंसं सट्टेबाज ताना वगैरे असं, तसं तोडी म्हटलं की थोडंसं एक करुण रस किंवा गंभीरतेकडे झुकणारं वातावरण होतं. तर असा काही प्रघात आहे का किंवा असं काही म्हटलं जातं का? आणि असा या गंभीर वातावरणाचा कुठे कोणी संगीतकारांनी असा उल्लेख केला आहे का कुठल्या गाण्यामध्ये वगैरे? प्रत्येक रागाचं एक असं स्वरूप असतं आणि तोडीच्या बाबतीत असं म्हणलं जातं की गंभीर स्वरूपाचा राग आहे. कोमल सूर जास्त आहेत आणि तीव्र मध्यम आहे, तर त्याच्यामुळे तो गंभीरपणा त्याच्यात येतो रागामध्ये. पण त्यामुळे सगळ्याच त्यातल्या रचना किंवा बंदिशी या गंभीरच असतात असं नाही. आणि मला वाटतं तेच आपल्या शास्त्रीय संगीताचं वैशिष्ट्य आहे की जरी म्हणजे मारवा हे अजून एक दुसरं उदाहरण आहे की जरी तो गंभीर राग असला तरी सुद्धा, विरहाचा राग असला तरी सुद्धा त्याच्यातही आनंददायी बंदिशी सापडतात. तसंच थोडंसं तोडीचंही आहे. इनफॅक्ट आत्ता मी ज्या सुरुवातीला 2 बंदिशी गायलो तर त्या दुःखाच्या नाही आहेत, म्हणजे दुःखाच्या प्रसंगाच्या नाही आहेत, वातावरणाच्या. एरीमाई आज शुभमंगल गाव आणि दुसरी लंगर काकरियाजी न मारो, म्हणजे थोडंसं रोमॅन्टिक म्हणता येईल किंवा लटका राग म्हणता येईल, अशा तऱ्हेची ती बंदिशी आहे. त्याच्यामुळे रागाचं एक वातावरण जरी असलं तरी सुद्धा त्याचा वापरही वेगवेगळ्या संगीतकारांनी वेगवेगळ्या वातावरणाच्या बंदिशी किंवा रचना करण्यासाठी सुद्धा केलेला आहे. असं कुठलं मग उदाहरण देता येईल का की गंभीर वातावरण आहे म्हणून पटकन तोडी सुचला असेल, असं काही आहे? किंवा वेगळीच स्वररचना आहे म्हणून तोडीचा वापर केला असेल असेल? म्हणजे आता जे आपण ऐकलं दाटून कंठ येतो, ती सिच्युएशन अशी आहे की तिथे तोडी हा राग परफेक्ट बसतो. बाबूजींनी फार चांगला वापर केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की गीतरामायणामध्ये बाबूजींची प्रतिभा इतकी होती की ते मुख्य म्हणजे स्वतः क्लासिकल शिकलेले होते आणि त्याच्यामुळे त्यांनी अनेक राग, मला असं वाटतं की जवळजवळ 25-26 राग गीतरामायणात वापरलेले आहेत असं मी वाचलं होतं कुठेतरी, जास्त पण असतील कदाचित. आणि त्यातल्या एका गाण्यामध्ये तोडी रागाचा वापर खूप चांगला केलेला आहे आणि इव्हन कोरसमध्ये तोडी वापरलेला आहे तिथे. अच्छा, कुठलं गाणं ते थांब सुमंता थांब वीरे. बरोबर. मग थोडंसं ऐकून दाखवा ना, म्हणजे कोरस जरी नसला तरी गाण्याची झलक ऐकवा ना. जरूर. ते मोठं गाणं आहे पण मी त्यातली 2 कडवी सादर करतो. जरूर. राम चालले तो तर सत्पथ, थांब सुमंता थांब वीरे रथ, थांब सुमंता थांब वीरे रथ, थांब सुमंता थांब वीरे रथ, थांब वीरे रथ, थांब वीरे रथ. कुठे लपेती दुष्ट कैकई, पहा म्हणावे हीन दशाही, अनर्थन चहा तुझेच चेष्टित, तुझेच चेष्टित, तुझेच चेष्टित. थांब सुमंता थांब वीरे रथ, थांब सुमंता
थांबवी रे रथ 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 ये अश्रूंचा पट डोळ्यावर ये अश्रूंचा पट डोळ्यावर कोठे रथ तो कोठे रघुवर गयात रुतली वाणी कंपित वाणी कंपित वाणी कंपित थांब सुमंता थांबवी रे रथ थांब सुमंता थांबवी रे रथ थांब सुमंता थांबवी रे रथ 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 मैत्र से हे शब्द सुरांचे आनंददा असं आम्ही ऐकलं आहे की भारतरत्न पंडित भीमसेन जोशी हे जेव्हा सुरुवातीच्या काळात गाणं शिकत होते म्हणजे सवाई गंधर्वांकडे त्यावेळी त्यांच्या गुरुजींनी त्यांना एकूण 4च राग आधी शिकवले होते म्हणजे सकाळचा काय राग असेल दुपारचा संध्याकाळचा रात्रीचा त्यापैकी सकाळचे सगळे राग गळ्यावर आपसूक चढतील पण त्याचा पाया म्हणून तोडी शिकवला होता असा काही उल्लेख आहे कुठे किंवा असं काही आहे हो ते तोडी शिकवलं होतं आहे बरोबर आहे कारण गायकी शिकवणं ही जी गायकीची तालीम असते तर त्याच्यात टिपिकली हे असं केलं जातं की वेगवेगळ्या दिवसाच्या प्रहरातले राग शिकवले जातात आणि त्यापैकी तोडी शिकवला होता हा उल्लेख मला ऐकलेला आठवतोय आणि त्यामुळे असेल कदाचित पण तोडी हा भीमसेनजींचा अतिशय फेवरेट राग होता आणि तोडी म्हणजे सगळेच राग त्यांचे असर करायचेच परिणाम करायचेच पण त्यांच्या तोडीचा एस्पेशली जो परिणाम किंवा असर मनावर परिणाम म्हणतो व्हायचा तर तो म्हणजे एकदा तोडी ऐकला की काही दिवस तो परिणाम राहील इतका तो इफेक्टिव्ह त्यांचा तोडी राग होता मग असं कुठलं उदाहरण आहे का की भीमसेनजी आहेत तोडी आहे आणि अभंग आहे नाट्यपदे बंदिश ज्या आधी दोन पण ऐकल्यास पण असं ज्याला सुगम संगीत म्हणतो किंवा अभंग गायन म्हणतो असं काही संतवाणीमध्ये त्यांच्या आहे पुण्यपर उपकार हा जो अभंग आहे तर तो तोडीमध्ये बांधलेला आहे बर 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 मग तो थोडासा ऐकवा तोडीमधली भीमसेनजींनी गायलेली जी रचना आहे जो अभंग आहे तर तो आशिष सादर करणारे आता पुण्यपर उपकार आणि त्याला जोडूनच लता दीदींचा अजून एक खूप छान रचना आहे लता दीदींनी गायलेली तर ते त्याला जोडून तो सादर करणार आहे पुण्यपर उपकार परत थोडंसं गंभीर चाल आहे परंतु मी आता सांगून टाकतो अरे 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 ज्ञाना झालासी अरे वाह क्या बात आहे तर त्याच्यात एक तोडीचा वेगळाच फ्लेवर आहे तर ही या दोन रचना आपण जरूर ऐकूया जरूर पुण्य पर उपकार
सत्य तुझी धर्म असत्य ते कर्म 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 आणि कहे वर्म नाही दुजे आणि कहे वर्म नाही दुजे गती तेची मुखी नामाचे स्मरण गती तेची मुखी नामाचे स्मरण नामाचे स्मरण नामाचे स्मरण गती तेची मुखी नामाचे स्मरण अधोगती पुण्य पर उपकार पापते संतांचा संग तोची स्वर्गवास संतांचा संग संग संतांचा संग तुझी स्वर्गवास नरक तो दास नरक तो दास तुका म्हणे उधळे आहे हित घात तुका म्हणे उधळे आहे हित घात तुका
अरे अरे ज्ञाना झालासी पावन, अरे अरे ज्ञाना झालासी पावन, अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझे तुझे ध्यान करो आले, तुझा तुझी देव तुझा तुझी भाव, तुझा तुझी देव तुझा तुझी भाव, विठ्ठला संदेह अज्ञातस्मी, अरे अरे ज्ञाना झालासी पावन. दीपकी दीपक मावळल्या ज्योती, दीपकी दीपक मावळल्या ज्योती, दीपकी दीपक मावळल्या ज्योती, घरभरी माती शून्य झाला, अरे अरे ज्ञाना झालासी पावन, अरे अरे ज्ञाना झालासी पावन, अरे अरे ज्ञाना झालासी पावन. निवृत्ती परम अनुभवान्मा, निवृत्ती परम अनुभवान्मा, निवृत्ती परम अनुभवान्मा, शांती पूर्ण क्षमा ज्ञान देवो, अरे अरे ज्ञाना झालासी पावन, अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझे तुझे ध्यान करो आले, अरे अरे ज्ञाना झालासी पावन, झालासी पावन, झालासी पावन. मैत्र से हे शब्द सुरांचे. आनंददादा, आपण शास्त्रीय संगीत ऐकलं, नंतर चित्रपट संगीत ऐकलं, नाटून कंठेत किंवा अभंग झाले, गीतरामायणातलं अतिशय उत्तम असं गाणं झालं. नाट्यसंगीतामध्ये असा वापर झालेला आहे तोडीचा, असं काही किंवा अशी काही एखादी रचना सांगता येईल किंवा असं एखादं ठळक उदाहरण देता येईल का? आहे ना, संगीत मंदारमालामध्ये सोहम हर डमरू बाजे अच्छा, हे हां, नाट्यगीत आहे. हां. आणि याची एक गंमत अशी सांगतात की विद्याधर गोखलेंना ही चाल, हे जे शब्द आहेत हां. तर ते एका रेल्वेच्या प्रवासात सुचले अच्छा. आणि मग त्यांनी ते या नाटकामध्ये हां, वापरले. हां. आणि मग त्याला रामभाऊ मराठ्यांनी तोडीमध्ये चाल दिली. अतिशय गाजलं हे गाणं. बरं 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 बरं, ते ऐकू आणि त्या गाण्यानेच आपण आजच्या भागाची सांगता करूया. नक्की. हां. सोहम हर डमरू बाज, सोहम हर डमरू बाज, सोहम हर डमरू बाज, सोहम हर डमरू बाज, उसके सुर तालु के, उसके सुर तालु के, सुखकारक झूले पर, सुखकारक झूले पर, झूमर सरिता सर, झूमर सरिता सर, भुवन त्रय गाये, सोहम हर डमरू बाज, सोहम हर डमरू बाज, डमरू बाज, डमरू बाज, सोहम हर डमरू बाज, सोहम डमरू बाज,
डमरू ओंकारनाद डमरू ओंकारनाद ओंकारनाद ओंकार ओंकारनाद डमरू ओंकारनाद डमरू ओंकारनाद डमरू ओंकारनाद डमरू डमरू ओंकारनाद डमरू ओंकारनाद डमरू ओंकारनाद डमरू ओंकारनाद डमरू ओंकारनाद डमरू डमरू ओंकारनाद डमरू ओंकारनाद डमरू ओंकारनाद परमेश्वर का प्रसाद उसके महिमा से गिरकंदर गाए सोहम हर डमरू बाजे सोहम हर डमरू बाजे उसके सुर तालों के सुखकारक झूले पर झूले